140 कोटी या देशाची लोकसंख्या आहे. 100 कोटीच्या वर लोक या देशामध्ये गरीब आहे. आता या पद्धतीचं ग्रेडेशन करून बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेलं आरक्षण व्यवस्था संपवायचा हा जो प्लॅनिंग भाजपने केलेला आहे आणि त्याच्यामध्ये हा जो वाद महाराष्ट्रामध्ये ओबीसी मराठा करून या पद्धतीनं महाराष्ट्राच्या शौफुल आंबेडकर विचाराला संपवायचा जो प्रयत्न भाजपने केला हा आपल्याला याच्यातून स्पष्ट होते आहे. जरांगे पाटलांच्या भूमिकेमध्ये तिची भूमिका एवढीच आहे, मराठ्यांना आरक्षण मिळालंच पाहिजे. सरकारच सांगेल की ओबीसीच्या आरक्षणाला आम्ही धक्का लागू देणार नाही, तर बिलकुल बरोबर आहे. पण तुम्ही जनगणना का करत नाही? संविधानिक आरक्षण का देत नाही? काँग्रेसनी मराठा समाजाला आरक्षण दिलेलं होतं पृथ्वीराज चव्हाण साहेबांच्या सरकारमध्ये, पण सुप्रीम कोर्टामध्ये ती जनगणनेचा आधारच त्याच्यामध्ये आला आणि त्याच्यामुळे दिलेल्या आरक्षणाला माननीय सुप्रीम कोर्टाने त्या ठिकाणी ब्रेक लावला. मूळ प्रश्न आहे की जनगणना हाच पर्याय आहे आणि आजही जरांगे पाटील साहेब तिथं पोहोचले, त्यांच्याबरोबर असंख्य मराठा समाजाची लोक त्या ठिकाणी पोहोचलीत. मुंबईचं सगळे व्यवस्था कोलमडेल अशी की आता मुंबई ही देशाची राजधानी आहे. सरकारने परवा कोर्टामध्ये सांगताना आम्ही जरांगे पाटलांच्या आंदोलनाला अडवणार नाही, आता मुंबईत येऊ देऊ असं कोर्टात सांगितलं. सरकार त्यांना मुंबईत येऊ दिलं पाहिजे, व्यवस्थित त्यांच्याशी ऐकलं पाहिजे, चर्चा केली पाहिजे आणि जे आश्वासन दिलं त्याला कसं पूर्ण झालं. कारण की विधानसभेत आम्ही स्वतः प्रश्न उपस्थित केला की कुठल्या आधारावर आरक्षण देणार, त्याची प्रक्रिया कशी राहणार, तर सरकारने उत्तर दिलं नाही. म्हणजे सरकारला या पद्धतीचे प्रश्न चिघळवून ठेवून जनतेचे मूळ प्रश्न जे आहे, महागाई आहे, बेरोजगारी आहे, शेतकऱ्यांचे प्रश्न आहे. रोजच्या घडामोडी पाहण्यासाठी राजकीय दर्शन न्यूज चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला मुळीच